अफेअर सापडल्यानंतर नातं कधीच पूर्वीसारखं राहत नाही का? अफेअर सापडल्यानंतर नातं तुटत नाही लगेच, पण विश्वास कायमचा जखमी होतो. अफेअर सापडतं त्या क्षणी फक्त एक गोष्ट तुटत नाही, तर अनेक समजुती कोसळतात. माझा पार्टनर प्रामाणिक आहे, तो किंवा ती असं कधीच करणार नाही, आपण एक टीम आहोत, त्या एका क्षणानंतर नातं टेक्निकली सुरू राहतं, पण सायकोलॉजिकली बदलून जातं. अफेअर सापडण्याआधी कदाचित तुम्ही सिक्युअर होता, पण नंतर मन वेगळंच वागायला लागतं. कधी सतत शंका येतात, फोन कुठे आहे, कोणाशी बोलतोय, लेट का झाला, हे सगळं डोक्यात फिरत राहतं. किंवा अगदी उलट होतं, मन शटडाऊन होतं, भावना बोथट होतात, काही फरक पडत नाही असं वाटायला लागतं. सायकोलॉजी याला ट्रॉमा रिस्पॉन्स म्हणते, कारण फसवणूक मेंदूसाठी फक्त इमोशनल घटना नसते, ती ट्रीट असते. म्हणूनच माफ केल्यावरही विश्वास आपोआप परत येत नाही. फॉरगिव्हनेस म्हणजे दुखणं थांबलं असं नाही. अफेअर नंतर नातं पूर्वीसारखं होत नाही, ते वेगळं होतं. कधी कंट्रोल जास्त असतो, कधी डिस्टन्स, कधी सायलेन्स, आणि हे सगळं तू अजूनही माझ्यासाठी सेफ आहेस का या एका प्रश्नाभोवती फिरत असतं. म्हणूनच अफेअर नंतर नातं वाचवायचं असेल तर फक्त सॉरी, प्रॉमिस, माफ करणं पुरेसं नसतं. जे केलं ते पूर्णपणे स्वीकारावं लागतं. ब्लेम परिस्थितीवर, स्पाऊसवर, लोनलीनेसवर न ढकलता ट्रान्सपरन्सी ठेवावी लागते, आणि वेळ लागतो, खूप जास्त वेळ लागतो. जर तुम्ही या सगळ्या गोंधळात अडकलेले असाल, कन्फ्यूज असाल, दुखावले गेलेले असाल, राग होत असेल, तर हे लक्षात ठेवा, तुम्ही वेडे नाही आहात. तुमचं मन नॉर्मल रिॲक्शन देत आहे. अफेअर नंतरची वेदना खूप रिअल असते, आणि त्यावर काम केल्याशिवाय ती आपोआप थांबत नाही. म्हणूनच मी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर A to Z हा कोर्स तयार केला आहे. हा कोर्स अफेअर जस्टिफाय करत नाही, तो ट्रॉमा समजावतो, पॅटर्न तोडतो आणि डिसिजनसाठी क्लॅरिटी देतो. अधिक माहितीसाठी कोर्स असा मेसेज 8010093939 या नंबरवर व्हॉट्सअप करा. पहिल्या 50 लोकांसाठी अगदी बेसिक फीमध्ये हा कोर्स उपलब्ध करून देत आहोत. लक्षात ठेवा, अटेन्शन चुकीच्या ठिकाणी दिलं तर आयुष्य चुकीच्या दिशेने जातं.